नमस्कार. या भन्नाट विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. इंग्रजी वाचनाची आणि उच्चारणांची भीती अनेकांना वाटते ना, पण आज आपण एक भारी गुपित उलगडणार आहोत. तेही आपल्या पूर्ण परिचयाच्या असलेल्या मराठी वर्णमालेचा वापर करून. आपली रोजची मराठी मुळाक्षरं इंग्रजी शिकण्यासाठी कसा एक भक्कम पाया बनू शकतात, हे आपण आज अगदी मजेत पाहणार आहोत. इंग्रजी वाचनाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा आपला आजचा सोपा आराखडा आहे. यात आपण आधी बेसिक इंग्रजी वर्णमाला, मग ए, ई, आय, ओ आणि यू या स्वरांचे उच्चार आणि शेवटी काही खास संयुक्त स्वर बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. भाग 1. इंग्रजी वर्णमाला. आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया त्या बेसिक अक्षरांपासून, जी तुम्हाला आधीपासूनच पूर्णपणे माहिती आहेत. इंग्रजी वर्णमालेचा पहिला अर्धा भाग आपल्या मराठी उच्चारांशी किती सहजपणे जुळतोय ना. साधी व्यंजनं घ्या. बी हे अक्षर अगदी सोप्या पद्धतीने ब असा उच्चार देतं आणि डीचं होतं ड. हे बेसिक्स क्लिअर असले की इंग्रजी शब्द वाचणं अगदी लहान मुलांचा खेळ वाटू लागतो. आणि उरलेल्या वर्णमालेचा विचार केला तर एक खूप रंजक गोष्ट समोर येते. काही अक्षरे अगदी बहुरूपी असतात. उदाहरणार्थ सी हे अक्षर कधी क होतं तर कधी स, आणि जी हे ग किंवा ज दोन्ही असू शकतं. हे छोटे बारकावे एकदा का समजले की अचूक वाचन पक्क समजा. बरं, आता जर व्यंजने इतकी सरळ आणि सोपी आहेत तर साहजिकच एक प्रश्न पडतो, हे स्वर म्हणजेच वाऊल्स इतकी गुंतागुंतीचे का असतात बुवा? कॅप आणि कार या दोन्ही शब्दांमध्ये ए हेच अक्षर असूनही त्याचा उच्चार इतका वेगळा का होतो? चला शोधूया. भाग 2. स्वर एचे उच्चार. आता आपण पाहणार आहोत की हा ए स्वतःचा उच्चार कसा सतत बदलत असतो. खरंच हा एक बहुरूपीच आहे. आता इथली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे एक मस्त लयीत जाणारा पॅटर्न. मॅट, फॅन, रॅट, कॅप, डॅड, बॅट, कॅट या रोजच्या वापरातल्या साध्या शब्दांमध्ये एचा उच्चार अगदी एकसारखा म्हणजे ॲ असा होतोय. हे शब्द एका लयीत वाचले की ते किती सोपं आहे हे लगेच लक्षात येतं. पण थांबा, एची जादू इथेच संपत नाही. कार किंवा स्मार्ट म्हणताना जो खुला आचा उच्चार येतो आणि त्याच एचा बॉल किंवा टॉल म्हणताना होणारा गोलसर ऑचा उच्चार, यातील स्पष्ट फरक ऐकू येतोय ना. अक्षर एकच, पण उच्चारातला हा बदल वाचनाच्या दृष्टीने एकदम गेम चेंजर आहे. भाग 3. स्वर ई आणि आय. एची करामत आपण पाहिली. आता वळूया ई आणि आय या स्वरांचा थोडासा गूढ जगाकडे. बहुतांश वेळा ई हा स्वर अगदी स्पष्ट ए असा आवाज देतो, जसं की नेट, पेन, बेड. अगदी सरळ आणि सोपं. पण गंमत बघा, तेच ई जेव्हा मी आणि शी सारख्या छोट्या शब्दांमध्ये येतं तेव्हा ते चक्क लांबून दीर्घ ई असा उच्चार घेतं. हा सोपा नियम लक्षात ठेवला की वाचन एकदम सुस्साट. आता आय या स्वराची मजा बघूया. इथला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आय हे अक्षर कसं एका झटक्यात स्वतःला बदलतं. मिल्क किंवा पिगमध्ये त्याचा उच्चार अगदी चटकन आणि आखूड ए असा होतो. पण लाईफ किंवा काइंडमध्ये तिथे तोच आय थोडा लांबून मस्त आई असा उच्चार बनतो. हे ट्रान्सफॉर्मेशन समजून घेणं खूप गरजेचं आहे. भाग 4. स्वर ओ आणि यू. आता आपण ह्या दोन स्वरांचे गोलसर उच्चार आणि त्यांच्यातले आश्चर्यकारक बदल समजून घेणार आहोत. आपण सहज लक्षात घेऊ शकतो की ओ हा स्वर कसा दोन वेगळ्या प्रकारे व्यक्त होतोय. फोन किंवा गोल्ड सारख्या शब्दात ओ आपला मूळ दीर्घ ओ असा उच्चार टिकवून ठेवतो. पण दुसरीकडे बॉक्स किंवा हॉट सारख्या शब्दात तो अचानक ऑ असा थोडा तीक्ष्ण आणि आखूड बनतो. आहे की नाही कमाल? इथे मात्र उच्चारांमधला एक महत्वाचा तांत्रिक फरक प्रकर्षाने समोर येतो, जो बऱ्याचदा आपल्याला गोंधळात टाकतो. डबल ओ आल्यावर नक्की काय होतं? बुक या शब्दात येणारा अगदी आखूड ऊ उच्चार बघा आणि मून या शब्दात येणारा लांबलेला दीर्घ ऊ उच्चार बघा. या दोन्हीतला थेट फरक अगदी स्पष्ट आहे. आता यू हे अक्षर बघा. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, कारण ते अक्षरशः 3 वेगवेगळ्या भूमिका निभावतं. सन आणि कपमध्ये ते चक्क अ असा आवाज देतं. पुल आणि पुशमध्ये ते ऊ होतं आणि प्युअर किंवा क्युअरमध्ये त्याचं रूपांतर यू असं होतं.
फक्त हा एक नियम पक्का केला ना की अनेक शब्दांचे उच्चार आपोआप सुटतील. भाग 5 संयुक्त स्वर. चला आता या विश्लेषणाच्या सर्वात रोमांचक भागात प्रवेश करूया आणि त्या किचकट वाटणाऱ्या स्पेशल लेटर कॉम्बिनेशन्सवर एकदम विजय मिळवूया. आता एक भन्नाट चीट कोडबद्दल बोलूया. बऱ्याच जणांना इंग्रजीचे मोठे स्पेलिंग्स बघून घाम फुटतो. पण हे ऐका. TION ही 4 वेगळी अक्षरे त्यांच्या स्वतंत्र उच्चारांना पूर्णपणे बाजूला ठेवून एकत्र मिळतात आणि फक्त शन असा एकच अत्यंत साधा मराठी उच्चार तयार करतात. एकदम मॅजिक. एकदा का हा शचा उच्चाराचा नियम समजला की मग त्याची जादूच पहा. सेन्सेशन सारखे मोठे आणि भीतीदायक वाटणारे शब्द वाचणं अजिबात कठीण जात नाही. ते एकदम सहज म्हणजे अगदी सोपं होऊन जातं. TION सारखाच लक्षात ठेवण्यासारखा आणखी एक भारी शॉर्टकट म्हणजे SION. हे कॉम्बिनेशन क्षणात झन किंवा जन असा एक छान झंकारणारा उच्चार देतं. हा नियम प्रत्यक्ष वापरून तर बघा. हा नियम लागू केल्यावर कन्फ्युजन किंवा प्रोव्हिजन सारख्या शब्दांच्या उच्चाराचं गूढ कसं एका सेकंदात उकलतं आणि ते वाचायला किती सोपे वाटू लागतात हे आपल्याला लगेच समजेल. आता इतर एकत्र येणाऱ्या स्वरांचा विचार केल्यास एक गोष्ट सिद्ध होते. जेव्हा 2 स्वर एकत्र येतात ना तेव्हा त्यांचा एक नवीनच उच्चार बनतो. जसं की AI एकत्र आल्यावर रेनमध्ये ए असा उच्चार मिळतो आणि OU एकत्र आल्यावर साऊंडमध्ये औ असा उच्चार तयार होतो. लॉजिकल आहे ना? आणि आता जाता जाता एक शेवटची आणि अतिशय आश्चर्यकारक युक्ती. OUGH हे इंग्रजीतलं अत्यंत विचित्र वाटणारं अक्षर संयोजन आहे. पण मजेची गोष्ट म्हणजे काही विशिष्ट शब्दांमध्ये ते चक्क फक्त फ असा अगदी साधा उच्चार करतं. होय, फक्त फ. हे गुपित माहीत असलं की मग इंग्रजी वाचन किती सोपं होतं बघा. हे समजल्यावर टफ, रफ आणि कॉफ सारखे उच्चाराच्या दृष्टीने गोंधळून टाकणारे शब्द लगेच वाचायला सोपे होऊन जातात. काहीच टेन्शन नाही. सुरतच्या दिंडोली गावचे श्री जगदीश श्याम साळी यांनी अत्यंत कल्पकतेने दिलेला हा मराठीचा भक्कम पाया आता तुम्हाला नक्कीच समजला असेल. तर मग आता प्रश्न असा पडतो की ह्या नव्या तंत्राने आणि वाढलेल्या आत्मविश्वासाने आपण इंग्रजीचा कोणता कठीण मजकूर सर्वात आधी वाचायला घेणार आहात? हा विचार करत राहूया आणि वाचनाचा हा सुंदर प्रवास असाच चालू ठेवूया.